तर डीजींची भेट सध्या घेतली जाते। हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी आपण पाहतोय काँग्रेसचे नेते विद्यार्थ्यांना धमकावलं जातंय आणि अशा पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी ही आता काँग्रेसने केलेली आहे। काँग्रेसनंच या संदर्भातला एक व्हिडिओ शेअर केलेला होता, ज्यावर आता प्रतिक्रिया सुद्धा राज ठाकरे यांनी दिलेली आहे। हाच तो व्हिडिओ आहे आणि याच मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा एक्सपोस्ट केलेली आहे आणि याच मुद्द्यावर आता डीजींची भेट हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी घेताना आपण पाहतोय। अशा पोलिसांवर कारवाईच्या मागणीचं निवेदन डीजींना देण्यात आलेलं आहे। माई जगताप, नसीम खान, हर्षवर्धन सपकाळ हे सगळेच नेते डीजींची भेट घेत आहेत। हाच तो व्हिडिओ काँग्रेसनं शेअर केला। सुप्रिया सुळे यांनी सुद्धा त्या मुद्द्यावर आपलं म्हणणं मांडलेलं एक्सपोस्ट केलेली आहे। राज ठाकरे यांनी आता याच संदर्भात भूमिका सुद्धा स्पष्ट केलेली आहे। विद्यार्थ्यांना धमकावणाऱ्या पोलिसांना निलंबित करा अशी मागणी आता काँग्रेसनं केलेली आहे। तर काँग्रेसचे नेते पोलीस महासंचालकांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। काँग्रेसनं हा व्हिडिओ शेअर केलेला होता। आंदोलनादरम्यानचा हा व्हिडिओ आहे, पोलीस व्हॅन मधला हा व्हिडिओ आहे आणि पुन्हा जर या ठिकाणी दिसलात तर खिशात ड्रग्ज ठेवलं जाईल अशा स्वरूपाची धमकी या ठिकाणी पोलिसांकडून दिली जात असल्याचं काँग्रेसनं हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि याच संदर्भात अशा प्रकारे धमकावणाऱ्या पोलिसांना निलंबित करा अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून पोलीस महासंचालकांच्या भेटी दरम्यान करण्यात आलेली आहे। तर हे अशा प्रकारे धमकावून विद्यार्थ्यांना आणखी भडकवू नका हे सगळं प्रकरण असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, काँग्रेसचे नेते पोलीस महासंचालकांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। धमकावण्याचा व्हिडिओ, पोलिसांकडून धमकावण्याचा व्हिडिओ समोर आलेला होता। तर हा व्हिडिओ नेमका काय आहे आपण ऐकूया। समझे कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं हाँ, नहीं फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाएंगे। मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए नहीं 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 तुम लोग को। समझे कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला तर यावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलंय ऐकूया। माझ्याकडे आता एक व्हिडिओ आलाय, मला असं वाटतं की मी तो आता मुंबई पोलीस कमिशनरने देखील पाठवलेला आहे। एका टॅक्सीतनं मुलं चालली होती आणि ती मुलं चालली असताना टॅक्सीतनं नाही, पोलिसांच्या गाडीतून आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का। म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली, पोलीस एजंट आहेत का पावडरवाले। हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही। मला मालूम समझे कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं हाँ, फिर नहीं गया क्या, जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाएंगे। मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए नहीं 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 तुम लोग डर को। टाकू असं या पोलिसाकडून या व्हिडिओमध्ये म्हटल्याचं आपण ऐकलेलं आहे। काँग्रेसनं हा व्हिडिओ शेअर केला। याच मुद्द्यावर धमकावणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी काँग्रेस नेत्यांनी आता केलेली आहे। या पोलिसाला निलंबित करा अशी मागणी काँग्रेसनं केलेली आहे। काँग्रेसचे हे नेते पोलीस महासंचालकांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। तर राज ठाकरे यांनी यावर म्हटलं होतं की पोलिसांकडे सुद्धा आता पावडर मिळायला लागली का आणि धमकी देणारे हे पोलीस ड्रग्ज सप्लायर आहेत का? तर काँग्रेस नेते एकीकडे पोलीस महासंचालकांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अशा प्रकारे ड्रग्जच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांना धमकावणाऱ्या, मुलांना धमकावणाऱ्या पोलिसाला निलंबित करा, त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसच्या इतर नेत्यांसह पोलीस महासंचालकांच्या भेटीला पोहोचले। तर आंदोलनं जी केली जात आहेत त्या आंदोलनादरम्यानचाच हा एका पोलीस व्हॅन मधला व्हिडिओ समोर आलेला आहे। काँग्रेसनं हा व्हिडिओ शेअर केला। याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी सुद्धा आता धमकी देणारे हे पोलीस ड्रग्ज सप्लायर झाले का असा सवाल केलेला आहे। पोलिसांकडे सुद्धा आता पावडर मिळते का असं म्हणत या मुद्द्यावर
म्हणणं मांडलंय. तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा अशा प्रकारे जर धमकी दिली जात असेल तर हे अत्यंत गंभीर आहे आणि अशा मुंबईतल्या ड्रग्ज माफियांवर कारवाई का केली जात नाही असा सवाल सुप्रिया सुळे यांनी सुद्धा केलेला आहे. तर सीजेपीचं आंदोलन आणि त्याच्या समर्थनार्थ होणाऱ्या आंदोलनादरम्यानचा हा व्हिडिओ.